घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुर येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापकासह 11 शिक्षकाची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते। शिक्षकांची ही रिक्त पदे 8 दिवसात भरावीत नसता शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा पालक व ग्रामस्थांनी घनसावंगीच्या गट शिक्षण अधिकारी यांना दिला होता। परंतु या रिक्त जागा न भरल्यामुळे आज दिनांक 19 जुलै रोजी ग्रामस्थ व पालकांनी जिल्हा परिषद शाळेला कुलूप ठोकले। तीर्थपुर येथील जिल्हा परिषद शाळेत एकूण 18 पदे मंजूर आहेत। त्यापैकी 7 शिक्षक कार्यरत आहेत। मुख्याध्यापक पद सुद्धा रिक्त असून त्या 7 शिक्षकांपैकी सेवा ज्येष्ठतेनुसार ज्येष्ठ असलेले एन.आर. वाघमारे यांच्याकडे मुख्याध्यापक पदाचा कारभार आहे। ते 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना हिंदी विषय शिकवतात, परंतु त्यांनी अद्यापही एकही धडा शिकवलेला नाही। ते दररोज आंबड येथून ये जा करतात असा आरोप ग्रामस्थांनी केलाय। यावेळी या शाळेत एकूण 268 विद्यार्थी आहेत। 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी, भूगोल, हिंदी या विषयाचे शिक्षकच नाहीत। याबाबत ग्रामस्थ व पालकांनी गट शिक्षण अधिकारी घनसावंगी यांना दिनांक 8 जुलै रोजी निवेदन दिले होते। या निवेदनात त्यांनी येत्या 8 दिवसांमध्ये शिक्षकाच्या रिक्त जागा भराव्यात नसता आम्ही शाळेला कुलूप ठोकू असा इशारा दिला होता। परंतु प्रशासनाकडून या रिक्त जागा न भरल्या गेल्यामुळे आज दिनांक 19 जुलै रोजी ग्रामस्थ व पालकांनी तीर्थपुर येथील जीप शाळेला आज कुलूप ठोकले। इथं अनेक दिवसापासून शाळेला शिक्षक नाही। इंग्लिश विषयाचा असेल, हिंदी विषयाचा असेल, क्लार्क नाहीत, मुख्याध्यापक वेळेवर येत नाहीत। त्यांचा वेळ 11चा आहे, शाळेची वेळ 10ची, पण रोज ते 11 वाजता येतात। आणि अनेक वेळा आम्ही तक्रारी केल्या, निवेदनं दिले, तरी देखील कुठली प्रकारची दखल घेतली नाही। त्यामुळे आज शाळेला कुलूप ठोकण्यात आले। इथं माझा मुलगा, इथं माझी मुलगी, इथं एक 10वीला मुलगा आहे आदित्य साबळे आणि मुलगी 8वीला आहे, पण शिक्षकाची भरतीच नाही इथं आणि शिक्षणाची गैरहजेरी इथं शिक्षकच इथं नाही इथं। आणि मग ते मुलं येते कसे? त्या आम्ही पालकांना करावं काय, कामाला जावं का, इथं रोज रोज येऊन इथं बोलावं? हे इथं मुख्याध्यापक नाही इथं, त्या हा इथं ते टेम्परवरी म्हणले देऊ आणि मग त्याच्यामुळे आम्ही हे असं केलं।